तर हाय मित्रांनो, तर तुम्हाला मी मागच बोललो होतो, तर इंस्टाग्राम स्टोरी टाकली होती. तर पॅगराला जायचं आहे, फायनल झालेलं आहे. पॅगराला जायचं आहे आम्हाला कुंभमेळ्यासाठी. तयारी करत होतो, पण पहिले म्हणलं शूट करून घेऊया. तर तयारी ती झालेलीच आहे, फक्त बॅगमध्ये पॅक करायचं आहे. पॅन्ट घेतली, 2 शर्ट घेतले आणि टी शर्ट. आणि मम्मीने थोडंसं लाडू बनवले होते, लाडून चिवडा दिला सोबत पार्सल. आणि हे याच्यामध्ये पण दिले होते छोटे छोटे लाडू करून. अरे भाई हे कुठे गेले डोर? काय माहित मला. अरे डोर ओपन कसं होईन पण भाई? ये गाडी तर केली तुम्ही बुक. जुगाड भावांनो, गाडी तर केली. मॅक्झिमम ही गाडी न्यायची का ती गाडी न्यायची आणखी डिसाईड नाही आहे. तर लोकेशनला आलेलो आहे आम्ही. तर ही एक गाडी आहे. पण बघू आता, कॅरियरचा विषय चालू आहे आता आमचा. एक्सचेंज करायची गाडी, ही न्यायची का ही न्यायची, कन्फ्युजन चालू आहे आमचं आता. हीच न्यायची चालू आहे आता. फक्त कॅरियर नाही दिला, कॅरियर खालून वरच्या 3-4 वेळेस गाडी चेंज केली भावांनो, माहिती 3-4 वेळेस. आता याच्यातलं सामान त्या गाडीत टाकायचं. तर सामान चेंज करून घ्या एकदा गाडीतलं, त्या गाडीत सामानवाले. गणपती बाप्पा. चला भावांनो, चला भाऊ, चला. लय टाइम थांबला आपण, आता लय वेळ लागला आपल्याला निघायला. आता जाऊया. आता इथं सिटी आलो होतो, पूजा बिजा झालेली नेमकी आता इथं. आणि आता हे लास्ट स्टॉप होता. आता डायरेक्ट नॉन स्टॉप गाडी जाणार आहे आता आपली. हे ड्रायव्हर भाऊ आहे आपले, हे कंटिन्यू गाडी चालवणार आहे. थोडंसं स्टॉप पण घेऊया आता पुढे गेल्यावर. हां कॅरियर, हां ते आमचं एक राहिलेलं आहे. तर गाडीला कॅरियर नाही, कॅरियर ॲड करून घ्यायचं आम्हाला. तर पुढे गेल्यावर पण कॅरियर ॲड करून घ्यायचं. आणि आता एकदा फोटोशूट करू आणि जाऊया. समृद्धी महामार्गावर लागलेलं आहे. तर बघा इथं बॅग घेतला. तर आम्ही मागं बसलेलो आहे भरपूर जण. तर जेवण करतो आम्ही नाश्ता. तर घरून पार्सल आणलं होतं, लाडू आणि चिवडा आणलं होतं. संपलं भाई, संपलं. आता काय लागतं तुला? संपले. पुढची पार्टी वेगळी मागते. 1 मिनिट, लाडू देतो तुला. लाडू सांगताना संपले. शुगर आहे, शुगर. लाडू का. तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे. तर नाईटचं बघू आता, नाईटचं जेवायचं काहीतरी, काय विषय काही नाही. याच्यावरच आहे का? उपास आहे का? हमारे यहाँ ऐसा ही होता है. नाईटला आचार्य कोण आहे आपल्यामध्ये? अरे आहे ना, इकडे बसले आचार्य. मी दोन आचार्य समोर बसले. बनवायचं काम माझ्याकडे. अरे वा, आपल्याला पण माणसं आहे. दोघं जण. तुम्हाला काय लागतंय का? नाश्ता घेऊन डायरेक्ट मी शूट घेतोय आता इथं. तर गाडीत बसलो होतो, तर अंधार झालेला आहे. तर मॅक्झिमम आम्ही आता समृद्धीवर भरपूर रस्ता पार केलेला आहे. मग आता बाउंड्री पैसे चाललेलो आहे. तर आता इथं थोडंसं चहासाठी थांबलो होतं, कारण की मध्ये कुठं चहा नाही आहे. तर भाई कोणची जॅगवार? आता गेली जॅगवार. असं काय जॅगवार भाई? मारुती सुरुची क्या? आणि चहा घेऊ. झोपलो होतो, थोडेसे झोप लागली होती. भैया चहा दाखवू भैया. मला असं वाटतं आपणच हॉटेल बिटेल टाकून घ्या आता इथं. हां भैया, इथं तुम्ही समृद्धी महामार्गावर चहा दारा घेतली ना, किती रुपये? 40 रुपये भैया. 40 रुपयाला चहा डायरेक्ट. आपल्याकडे 10 रुपयाला 5 रुपयाला चहा आहे, तर 40 रुपये. कॉन्ट्रीमधून ना, काही नाही. तर भावा हॉटेल पाहिजे खाली, डायरेक्ट खाली अंडरग्राउंड डायरेक्ट. डोर बघा, डोर एंट्री गेट. पण डॉगीज भैया वावरात आला आम्हाला भेटायला. तिकडचं पण दाखव, दोन्ही कुत्रे. हा भाई, दोन्हीकडे पण दिसते. काळे दिसत नाही अंधारात. डॉगीज भाई चहा, यांची इथं चहा प्यायला आलो होतो, पण भावांनो थोडीशी नाही का पानसट होती. आणि तो भाई थोडासा बिझी झालेला आहे. कशी होती भाई चहा, तुला काय वाटतं? एकदम मस्त. एक नंबर. साखरेचं पाणी होतं भावांनो. तर आता मजबुरीचा फायदा घेतला आमच्या, कारण की आम्ही दूध बघ आणली त्याच्यामुळं. चहा आणली होती बघा, डबल आणली भाई ना. चहा प्रेमी म्हणत नाही, चहा प्रेमी. त्याच्यासाठी मग आता जाऊया. आता जेवण बिवून झालं होतं हॉटेलमध्ये. तर रात्रीचे आता मॅक्झिमम 2 वाजलेले. घाटामध्ये आलो होतो आम्ही. खूप ट्रॅफिक जाम आहे, बघू शकतात. बॅक साईडला पण ट्रॅफिक आहे आणि पुढं पण आहे. तर आम्ही झोपलेलो होतो, पण भैया म्हणे ट्रॅफिक लागलेलं थोडंसं बघा म्हणे. बाहेरचं व्ह्यू बघा, हे बघा भैया. सगळे उठले आता आमचे मेंबर. तर थोडंसं इश्यू झालेला आहे इथं. तर पलीकडच्या साईडनं नाही का, राईट साईडनं ट्रक पलटी झालेला आहे. त्याच्यामुळे ट्रक पलटी झालेली आहे भावांना. बघा थोडे टर्नओव्हर झालेले, ती ओव्हरलोड होते.
चित्रकूटला जायचं आहे सकाळी आणि प्रयागराजला जायचं आहे, पण प्रयागराजला पुढं जायचं आहे आणखी. पहिले चित्रकूटला जायचं. ओके चला. नेपालला जायचं. हाँ भाई आप लोगों को नेपाल को जाने का है अब. नेपाल हिंदी बोलना पडेगा भाई. हाँ, नहीं नेपाली बोलना पड़ेगा भाई उधर. The next day. तो भावांनो शुभ सकाळ सगळ्यांना. तर थांबलेलं आहे आता स्पॉटवर. तर भूक लागली आता चहा नाश्ता चालू आहे. बाई ब्रश करतोय तर बाईनं जास्त झोप आणलेली आहे. बाई 1 नंबर झोपला होता आणि आपले आचार्य भाऊ लागलेले कामाला. झोपणे झाली माहिती का? हा एवढं झोपून आणि इकडं सगळं किराणा आणले पुरा गोणी भरून. तर चालू आहे आता. तर नाश्त्याला आता पोहे करणं चालू आहे. भंडारा डायरेक्ट भंडारा. जय महाकाल. जय महाकाल. प्रयागराजचं भंडारा तरी सर्वांनी लवकरात लवकर महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ट्रेन यायला नाही लागत. आणि चहा तर घेतले नाही आणखीन. पहिले पोहे खायचे मग चहा घ्यायची. कारण की इकडं आम्ही दूध बॅगच भेटत नाही आम्हाला. कोरी चहा प्यायला लागणार असं वाटतंय मला. जार पण नाही भेटला आणि जार बोरचं पाणी पिणं चालू आहे. बोरचं पाणी भैया इकडं जारचे अवेलेबलच नाही म्हणून तिथं ते पाणी चालू होतं. वैभव अध्यक्ष आमचे अध्यक्ष भाऊ काय अध्यक्ष तुमचं अरे घे कांदा मिरच्या टमाटे कापून घ्या. हा अध्यक्ष फक्त सांगायला असतो. अध्यक्ष सांगायला फक्त. जिरा नाही आणला का? हे नाही आणलं. बस मला काम सांगायला पाहिजे. बिच्यावरून आणि कांद्यावरून भांडणं करू नका फक्त आता बरं का. मी कापतो आणि तो कापतो. फायनली प्रोसेसिंगला लागलो आपण. भैया चिकट झाली पोहे. आम्हाला अजून झालेच झाले तरी चांगले झाले सांग. हा चांगले भैया 1 नंबर आहे. हळद हळद नाही आणली. हळद लागले. बरं झाले पोहे बरे झाले बरं का. अरे बा 1 नंबर पोहे. काळ बिळ झाला नाही. फक्त मीठ कमी आहे. मीठ कमी ऍडजस्ट करून घ्या. गॅस कमी करू. गॅस कमी लागलो. अरे खाली उतरून हलवा झाले पोहे. पहिले पेट पूजे तुम्ही हालत बसा तिकडे. आपलं पत्रवाळा घे इकडे. काम करायचं भरपूर आपले घ्या म्हणतो काय. एवढे पोहे खाली टाकून मतलब पुढच्या वेळेस ना कांदा मिरच्या कापताना कंजूसी करू नका. हो जा तिकडे सारखा ना ऊन लागेल. अरे इकडे बसायचं. त्यांनी शाळा केली आपण. हे बाय यो बाय यो वा. हो दुकानदारवाले आपल्या भेळ देतात ना. बाई देशी उपाय डायरेक्ट. बाई चहासाठी पोरांनी बघून नाही आणलं छोटं. डायरेक्ट मोठं पातळी डायरेक्ट. आणि चहा यो भाई बनवतोय कारण की भाईनं काय पोहायला काही मदत नाही केली. भाई बनवतोय चहा डायरेक्ट. अद्रकची चहा डायरेक्ट. आता तुम्ही कोणत्या हॉटेलवर थांबले ना मला बोला एवढी भारी चहा. नाही अद्रकची चहा. चाळणी पण नाही आणली भाई चहा गाळाला. चाळणी कुठे तुला म्हणलो होतं एक मग कमी लय झाला. साखर टाकली का? अरे तुम्ही पहिल्यावर सगळं टाकलं. चाळणी नाही. अरे तुला पहिल्यावर कळ्यांना टाकली नाही टाकली काय ते जॉईंट मारा म्हणतो. पॅक कर तो भावानो माहित नाही आम्ही कोणत्या स्पॉटवर आलोय. पण जिथं नदी दिसली तिथं लगे आंघोळीसाठी थांबलो. जेवण केलं होतं फक्त 15-20 मिनिटं झाली त्या गाडीत बसून फक्त. पुऱ्या बॅग बिग पॅक केलं तिकडून झालंय. चला भावानो ट्रॅकिंगचा पॉईंट चालू झालाय. 1 नंबर गार पाणी. चला भावानो चला त्या पलीकडच्या स्पॉटवर चला. मी आलेलो आहे आता इथं जबलपूरच्या पुढं. इथं कोणच्या नदी नाव काय आहे नदीचं? हा जे नाव असेल XYZ जे असेल ते इकडे आंघोळ करले आहे. तुम्ही दाखवतो तुम्हाला पुढे चालून. फुलं बघा इकडे काय करताय आता. हे आपलेच आहे. तो भावानो तो आम्ही स्पॉटला थांबलेलो आहे. तो आम्हाला जायचंय दुसरीकडेच आहे. पण आम्ही ज्या स्पॉटला जिथं एन्जॉय करायला भेटतोय एन्जॉय करायला बरं. अरे गणपती इकडे आमची पोरं सगळं एन्जॉय करताना जायचं कुठे पण प्रयागराजला जायचंय. अरे अरे UP 24 घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही पहिल्या स्पॉटवर आलेलो आहे. चित्रकूटमध्ये आलेलो आहे. आंघोळ तर तिथंच केली पहिल्या स्पॉटवर. तिकडं ते कोणचं स्पॉट होतं माहीत नाही. असं तर रँडमली पॉईंट भेटला होता म्हणून आंघोळ केली होती तिथं. जाऊया आता मंदिरामध्ये. आणि इथं नेटवर्कचा पण इश्यू आहे. नेटवर्कच नाही आम्हाला.
तर गाणे लावले होते, गाणेच मध्ये बंद होऊन गेले होते. भावांनो तर जवळजवळ म्हणून पार डायरेक्ट 4 किलोमीटर चालतोय आम्ही कंटिन्यू. काही शॉप आहे इथं, काही घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. कुरकुळे घ्यायचे, कुरकुळे बिळकुळे, फुल गर्दी फुल गर्दी. हॅलो भावांनो, आम्ही केव्हाच 6-7 किलोमीटरपासून चालतोय, तरी पण अजून काही मंदिर आलेलं नाही. तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत गर्दी, तरी पण अजून मंदिर काही दिसत नाही. मेंबर आहे ते मागच आहे. आम्हाला स्वयंपाक पण करायचा आहे, जेवायची व्यवस्था पण करावं लागेल. तर इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी आहे. लेफ्ट साईडला इकडे नदी आहे, राईट साईडला मंदिर आहे. तर भावांनो इथं पाणी तुंबलेलं आहे थोडंसं, ते वाहतं पाणी नाही आहे नदीचं. आम्ही इथं आता स्नान करायचा विचार चालू होता, पण आम्ही मागे स्नान केलेले आहे. टाकून देऊ घेतलं कॅसल लावून. हर हर महादेव. भावांनो इथं नदीची पुरी माहिती दिलेली आहे. तर हे बघा बोर्डवर सगळी, तर वाचून घ्या ज्याला वाचायचं सगळं. तर भावांनो आत्ताच आपण मध्ये गेलो होतो मंदिरामध्ये, तर सगळं तुम्हाला ते व्ह्यू दाखवलेला आहे मी. तर भरपूर देव आहे मध्ये, तर जे दाखवलं मी ते जेवढं मला कवर होतं करण्यात आलं तेवढं मी कवर केलेलं आहे मध्ये मंदिरामध्ये. आता जायचं, आता जेवायचं पण बघायचं आहे. जेवण झालंच नंतर प्रयागराजला पण जायचं आहे. प्रयागराजला आपण उद्या संध्याकाळी पुसूया त्या स्पॉटला. सकाळच्या चहापेक्षा तर असं भारी वाटते भाई. होय बा भाई, पोरं काय म्हणून चहा कशी होती? उद्या डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट बदनाम झाले रोज मला. सर्व मालक यांचे पाप जास्त आल्यामुळे हे पुण्य करताय. हा पैसे यांनी दिले, पैसे या माणसाने दिले, फुकट हवा मालक करून लागले. जागेश भाई आपल्याला भेटतेच भाई इकडून. भावांनो तर मंदिरापासून निघलं होतं, तर दर्शन झालं आहे. तर खूप ट्रॅफिक होते, ट्रॅफिकमधून आता आलेलो आहे दुसऱ्या रामघाटावर आलेलो आहे. आता इकडं रामघाटावर चाललेलं आहे भावांनो. आता चाललेले पैसे, तर आम्ही चाललेलो आहे एकदम. हे आपण हॉटेल बुक केलेलं आहे. हां इथं आम्ही थांबणार आहे आज. टुरिस्ट बंगलो इथं आम्ही इथं थांबणार आहे नाईटला आता. तर ऑनलाईन बुकिंग केलेली आहे आम्ही तिथं. तर साईडवर केले, तुम्ही जरा आले ना त्यांची साईड आहे, साईडवर बुकिंग करा तुम्ही पण. मार्केटिंग नाही करत आहे मी, फक्त सांगतोय सजेशन. तिथून म्हणसेल ओम्या भाई चाललं की मार्केटिंग करला 100% मोबाईल चार्जिंग करा. भावानं तुम्ही जरा आले ना इथं, आता तुम्हाला जरा यायचं असेल तर पैसे कॅश घेऊन या, कॅश घेऊन या. कारण की आम्ही आता इथं भरपूर ATM पाहिले, तर ATMमध्ये पैसेच नाही आहे आणि या एरियामध्ये जास्त ATMच नाही आहे. तर आम्ही आता जेवढे ॲडजस्ट केले तर तेवढं ॲडजस्ट केलं. बॅक साईडचा माझा व्ह्यू केस एकदा सेट करतो. एक नंबर. तर पलीकडे जायचं आहे माझं असं वाटतंय मला, पलीकडे जायला पाहिजे, कारण पलीकडचा व्ह्यू एक नंबर आहे. त्या साईडला एक नंबर व्ह्यू, त्या साईडला जाऊया आपण आता. आणि तिकडं पण फोटोशूट करूया, फोटोशूट पण करायचं आहे. तर जेवढं माझ्याकडून कॅप्चर होईल तेवढं मी कॅप्चर करतो आहे, प्रयत्न करतो आहे. तर हे बघा एक नंबर भावानं, एक नंबर. तर भावानं मेन लोकेशनवर चाललो आहे, जिथं घाटची आरती होती तिथं चाललो. तर खूप पब्लिक इथं. चला चला भावांनो. तर भरपूर बोट आहे इथं भावांनो. एक नंबर नजारा आहे, एक नंबर नजारा. सकाळपासून एका ड्रेस घाललेले भावांनो. लोकेशन भावांनो फुल एन्जॉय. गंगा आरतीचा टाईम होऊन गेला होता, तो थोडंसं लेट झालं होतं. तर तिकडं मागं आम्हाला लेट झालं. तर एक नंबर येऊ इथं. फ्रेंड आहे ते सगळे फोटोशूट करते आहे. तर आम्ही पण फोटोशूट केलेले आहे. तर आपल्या इंस्टा ID वर येऊन जाईल फोटो आपले. तर बाहेरून पब्लिक केले, भरपूर गर्दी एक नंबर. तर भावानंतर सब बसूया, रेस्ट करू थोडंसं. तर घाटकिनारी बसलेलो आहे आम्ही. एक नंबर व्ह्यू आहे आणि इथं थोडंसं वेगळंच वाटतं आहे. वातावरण तसं निर्माण झालेलं आहे या जागेला. तर भाई तुला पण येतं बॅकग्राऊंडला. हे बघा भाई मक्की काय मक्कन भाई, सॉरी मक्की भाई नाही, मक्कन भाई. एक नंबर व्ह्यू आहे भावा, एक नंबर फील येत आहे.
तर असं वाटतंय मला ट्रिपला येणं हे सक्सेस झालं माझं असं वाटतंय मला. तर आणखीन भरपूर आणखीन जे मेन लोकेशनला जायचं आहे त्या लोकेशनला गेलोच नाही आम्ही. पॅगराजला जाणं आहे. तिथं रात्री पोचू आम्ही आणि सकाळचं तिथं स्नान करायचं आहे तिथं नदीमध्ये संगममध्ये. मग पुढं आम्ही तिथं फिरणार आहे. भरपूर फिरायचं आहे आणखीन तिकडं. आणि आपलं शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि जे काशी मथुरा अयोध्या राम मंदिर ते पुढच्या ब्लॉगमध्ये राहणार आहे. या ब्लॉगमध्ये फक्त दोन नाही तर मॅक्झिमम 3 स्पॉट राहील या ब्लॉगमध्ये. आणि जेवढं मला कवर होईल तेवढं करतो मी. आणि तुम्ही एकदा व्ह्यू चेक करा भावांनो. तर जाजीला एवढं डेकोरेशन केलेलं आहे भाई. सगळीकडून लाईटिंग बेटिंग केलेली एक नंबर. तर हे दिसू शकतं तुम्हाला ते जागे जागे दिलेले आहे. तिथं गंगा आरती होती आपल्या इथं 1 2 3 असे भरपूर ठिकाणी असं पुऱ्या साईडला लावलेलं आहे तसं. तर आपल्या ग्रुप मेंबर सोडता येणार नाही. चलो आता ते पुढे गेले. यू एक नंबर आहे. या साईडला शॉप पण आहे. तर ज्याला आपल्याला जे सामान घ्यायचं सामग्री माळा आणि एखादा रुमाल शर्ट जरा घ्यायचं असेल तर देवस्थानी स्पॉटवर तर इकडं शॉप पण आहे. आणि एकदम शांत वातावरण आहे. एकदम शांत थोडंसं वातावरणामध्ये चेंजेस वाटते कारण की आपलं वातावरण आणि हे वातावरण थोडंसं फरक आहे. दे भाई जर्किंग. आता जर्किंग काय सगळं समजतं आता मी. तुम्हाला मला फोटो काढायचा आहे भावा. असं नसतं जमत भावा. एक नंबर चॉकलेट बाय दिसते. चॉकलेट बाय पानी लगाने का काम कर रहा है क्योंकि इसको ये मफलर चाहिए. अरे बस लेकिन इसने कितना भी पानी लगाया तो मैं इसको मफलर नहीं दूंगा भाई. जब तक मैं फोटो नहीं निकालूंगा तब तक नहीं. मेरे को गाइस सिर्फ दो पिक्चर क्लिक करने के लिए मेरे को पोस्ट करने के लिए तो भाई ने कब से मफलर ले के रखी है. फोटो खींचने के लिए 3 मोबाइल है यहाँ पे. तो जितना हो सकता मैं उतना कवर कर रहा. तो भाई बैठो. भाई की थोड़ा तबीयत डाउन था इसलिए भाई को थोड़ा रेस्ट करने की ज़रूरत थी. भाई को बोला चलो भाई घाट पे जाएंगे. तो भाई बोला चलो तो किधर भी जाएंगे अपन. वैसी बात नहीं. जिधर बोले हमारा ड्राइवर भाई भी बहुत बढ़िया है. जिधर बोला उधर वैसे भेटला म्हणा. हां चांगलं करून आता तू मराठीत बोला. आता मराठीत बोल. हां बोल. खरंच ड्रायव्हर खूप भारी आहे. पुढे कोण बसेल पहिला पुढं ड्रायव्हर जवळ कोण बसेल अरे ड्रायव्हर समोर येत बसले जवळ. रिकामे बच्चे दु करा त्यासोबत त्याला पुढे बसेल. आता मी मागत होतो आता. हां झोपाचा टाईम झाला ना. आता झोपाचा टाईम झालेला आहे. तो भैया हे पोरं काय करते माहिती का सिरियल वाईज नंबर वाईज बसते. म्हणजे ज्याला झोपाची गरज आहे ते बाल्कनीत चालले बॅक साईडला आणि ज्याला व्ह्यू बघायचं आहे ते पुढे येते. एक नंबर व्ह्यू आहे. आपल्याला काशी मथुरा पण जायचं आहे तिकडं पण तो एक नंबर व्ह्यू आहे. असंच घाट आहे फक्त तिथं नाही का मणिकर्णी घाटवर जायचं आपल्याला. तिकडं आपण काशीमध्ये नाईटला फिरणार. नाईटचा व्ह्यू बघू एकदा. नाईटचा अनुभव घेऊ. असं मराठी लँग्वेजमध्ये बोलतो अनुभव घेऊ. तर तुमच्या भावाचा लुक कसा आहे. एक नंबर आहे ना. एक नंबर तसं चॉकलेट बाय एक नंबर. तर झोपलं होतं असं गाडीमध्ये त्याच्यामुळे ना डोळे ना बारीक झालेले आहे. आणि लेझर शो दाखवतो मी तुम्हाला. आता लेझर शो झाला आहे. प्रणाम करता हूँ इस पृथ्वी को जिस पर श्री राम ने जन्म लिया. मैं प्रणाम करता हूँ इस जल को जिसके तट पर रामचरितमानस का सृजन हुआ. समस्त ब्रह्मांड मुझे रामचरितमानस के रचयिता के रूप में जानता है. किंतु क्या आप जानते हैं हनुमान का रूप धारण किया. बोले चित्रकूट की ओर प्रस्थान कर. वहाँ मंदाकिनी के पावन तट पर रामचरितमानस की रचना कर. पावन एक नंबर व्ह्यू एक नंबर. पावन तट एवढं दाखवू शकतो मी तेवढं दाखवतो आहे. रामनवमी के पावन दिवस तो लय मोठा आहे ते पण जेवढं मी कवर होईन तेवढं करतोय कारण की कॅमेरामध्ये बॅटरी पण नाही चार्ज नाही आहे. नव्हतं थंडीचा तशी गार सुटलेली थंडी डायरेक्ट एकदम हे पाय गुंडळून फिरवायला भाई. आचारी गायब डायरेक्ट बघून सोडून दिला भैया. आणि सगळे पोरं बिझी झाले फोनमध्ये लाडूवर. पडलं तर पडलं नाही तर उपस्थित सगळे डायरेक्ट डबा इथं होता भाऊ. आणि भैया आम्ही काय घरगुती उपाय डायरेक्ट भैया दिला तांब्या कसं आणला डायरेक्ट डब्यान पाणी पिणं चालू आहे भैया. सगळं आळच नाही ते पण लाडूचा भाई. तर भावनं मोकार थंडी मोकार नाकात मधले शेंबूड डायरेक्ट गाठून गेला. एवढं थंडी पडलेली डायरेक्ट बर्फ पडलेला आहे असं वाटतंय. प्रयागराजला जायचंच आहे आणखीन. किती टाइम लागणार आपल्याला मॅक्झिमम 2-3 घंटे तर लागणार आता आम्हाला जायला. अरे बाप शेंगा आणणार होतो मी पण सौदा आता मग अंदाज लागला नाही. बरोबर माझ्या भावानं पकडलं मला. मॅप पाहून घ्यायचा मॅक्झिमम. आता आम्हाला 12 वाजले स्वयंपाकाला.
तर आमच्यातला एक मित्र म्हणला होता मला की भाई ओमकार भाई तू काहीतरी नाश्ता करून घे, पण मला वाटलं भाई नको भाई, आपले मित्र लवकर स्वयंपाक करतील. त्याला माहिती आपल्या मित्रपणामध्ये किती टाइम किती झाला आम्ही बहिणा टाइम सांग टायमिंग पा भाव नाही बघा भाईचा फुटू नका भाऊ, टाइम पा पहिले. गणेश भाईनं मला 8 वाजता टिप दिली ती भाई तू पहिले काहीतरी नाश्ता कर, कारण की गणेश भाईचे पहिले ग्रह फिरले होते, त्याला टॅबलेट लागत होते म्हणून ऐकून फिरले. तुला काय आलं भाई मोबाईल कोणाचा आहे? कवरले भारी रे मोबाईलला, दाखव इकडे मला, दाखव माझ्या मोबाईलला कवर 2000 आहे. 2000 रुपयाचं कवर आहे भैया. नेमकी काय झालं भाऊ, थोडी कच्ची राहिली का? नाही कच्ची नाही, शिजून जाणार आहे 100%. जाणार आहे. जाणार आहे कुठं जाणार नाही, ते आपल्या पोटात जाणार आहे. आपल्या 12 झाले त्याच्याचमुळे म्हणलं थोडी जर कच्ची राहिली तर खाऊन घ्या. भाऊ, ते केलं इम्पॉर्टंट आहे आपल्याला, ते बनवलं ते इम्पॉर्टंट आहे अजून टाइम आहे ना त्याला. आपण 16 जेवण नाही केलं, डायरेक्ट 17 जेवण करलो. आपल्याला. दुसरा उगला आता डायरेक्ट 12 वाजता. आपण काल फक्त नाश्ताच केला का? हा. दुसरा टाइम अरे केला होता ना दुपारी, तिथं हॉटेलमध्ये कोण बसलो होतो आपण? दुपारी तिथं बसलो ना हॉटेलमध्ये, मस्त पनीरची भाजी, शेव भाजी, काय काय घेतलं होतं? अरे शेव भाजी उरली होती बघ तिथं. हा 10 चाडका थाळी घेतली होती भैया. थाळी घेतली होती. हा बाजरी भाकर. हा बाजरी भाकर. अरे बासली एक नंबर हॉटेल होती भावानं, एक नंबर हॉटेल होती ती. तो भारी भारी सुविधा होती तिथे, एक नंबर भाजी होती. खूप मोठा ब्लॉग होणार आहे, पण या ब्लॉग मध्ये आपण एंड करूया इथंच. लास्टचा स्वयंपाक आणि पुढचा ब्लॉग तसाच कंटिन्यू राहणार आहे. तो पुढच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे प्यागराजचा, तो स्पेशल ब्लॉग राहणार आहे मोठा. डे 2 ब्लॉग मध्ये राहणार. थांब ना बोलू दे ना भाई, ठीक तू. डे 2 काय आलं भाई? थांबा आपला टॉपिकचा कंटिन्यू राहणार आहे, पण इकडे आमचं बघून आलं. थांबा जसं बरोबर ठीक बरं काय, सगळे असे त्याच्यातच टॉपिक डबल टॉपिक वर येऊ आपण, पण आपलं बघून खाली झालं होतं. आणि भैया लाईट पण आम्ही असं जुगाड ठिकाणी थांबलेलो आहे. तर इथं ते काका होते, काका बाहेर गेले, मला काम आहे म्हणे, गावात जायचं म्हणे, तर तुम्ही आपल्या इथं करू शकतात म्हणे. तर भैया फायनली आमची खिचडी झालेली आमची आता जेवणाची, आणि मॅक्झिमम टाइम तर तुम्हाला 10चा टाइम होता आपला जेवायचा, पंक्ती बसलेल्या आहे आता. तर बाय मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जे चॅनलवर नवीन आलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग पॅगराजवर राहणार आहे. तर हा ब्लॉग आमचा फक्त एन्जॉय ट्रिप मध्ये एन्जॉय केलेला आहे, आणि स्नान केलं रामघाटवर गेलेलं आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय. चॅनल चला, अरे बहीण आहे ना ओमकार ब्लॉगर्स. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, बाय.